धूमदर्शी हा आजार निर्माण होतो। याचे जे कारणं असतात तर काही काचबिंदू किंवा मोतीबिंदू याचे ऑपरेशन करून सुद्धा असे रुग्णाला लक्षणं जाणवतात। धूमदर्शी या नावातच असं जाणवतं की धूम म्हणजे धुकं किंवा जे जाळ केल्याच्या नंतर जे धूर निघतो तशा स्वरूपाचं रुग्णाला धुसर दिसत असतं। यालाच ब्लरी विजन असं पण म्हणूया। या स्वरूपाचे रुग्णाला लक्षणं काही अर्ली स्टेजला जाणवतात, जसं की प्रचंड खूप दिवसाचा सिडशूल असेल, डोकं पुढच्या साईडनं दुखणं, कानाच्या वरती दुखणं, मानेच्या पाठीमागं दुखणं किंवा टाळूच्या ठिकाणी प्रचंड वेदना, असह्य वेदना हे वर्षानुवर्ष असतील तर निश्चित अशा स्वरूपाचे लक्षणं रुग्णामध्ये निश्चित जाणवतात। वात आणि पित्त या दोन दोषामुळे शरीरामध्ये जर विकृती निर्माण झाली तर धूमदर्शी हा आजार निर्माण होतो। याचे जे कारणं असतात तर काही काचबिंदू किंवा मोतीबिंदू याचे ऑपरेशन करून सुद्धा असे रुग्णाला लक्षणं जाणवतात। जर काळं बुबुळ हे जेव्हा प्रचंड प्रमाणावर त्याच्यावर ताण येत असेल, जर नंबर वाढत असेल, वारंवार लॅपटॉप PC याच्यावर 8-8, 10-10 तास वर्क असेल तर निश्चित काळ्या बुबुळावरही परिणाम येतो आणि अशा स्वरूपाचं धुसर दिसणं जवळचं आणि लांबचं हे रुग्णाला अर्ली स्टेजला जाणवतं। मग याचे उपचार जे आयुर्वेदामध्ये जे आहेत तर याच्यात काही पंचकर्म आहेत, काही औषधं आहेत। पंचकर्मामध्ये मोस्टली नेत्रतर्पण चिकित्सा, नेत्र अंजन चिकित्सा, शिरोधारा यासारखे उपचार केले तर निश्चित रुग्णाला या आजारापासून आपल्याला बाहेर काढता येतं।